नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात होण्यासाठी उठवला आवाज. आमदार प्रणिती शिंदेंनी अधिवेशनादरम्यान वेधले सरकारचे लक्ष. महामंडळाची एसटी बस झाली हायटेक. यूपीआय ऑनलाईन पेमेंट सुरू झाल्याने प्रवाशांना मिळाला दिलासा. बाळीवस्यातील ड्रेनेज बनला मृत्यूचा सापळा. ड्रेनेजचे झाकण फुटल्याने मिळते अपघाताला आमंत्रण. पालिकेचे होते दुर्लक्ष. न्यायालयातील क्लार्कसाठी मागितले 50,000. 20,000ची लाच घेताना अँटी करप्शनने खासगी वकिलाला पकडले रंगेहात. आणि गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे पडले महागात. ट्रॅफिक पोलिसांनी केला 11,000चा दंड. वाहतूक पोलिसांनी केली मोहीम कडक. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. सर्व शासकीय विभागांनी अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिल्या आहेत. प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याकांसाठी असलेल्या विविध योजनांची संबंधित विभागांनी प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळवून दिला पाहिजे असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखरडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी RB काटकर, कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे, शासकीय पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक उपाध्ये यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे पुढे म्हणाले की जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक युवकांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती व त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्या विभागामार्फत असलेल्या योजनांची माहिती पात्र अल्पसंख्याक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी समजून त्यांच्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान दिनांक 18 डिसेंबर हा अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून प्रतिवर्षी साजरा केला जातो. त्याप्रमाणे याही वर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात 18 डिसेंबर 2023 रोजी हा दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी अल्पसंख्याकांसाठी विविध योजना राबवणाऱ्या प्रत्येक विभागाने आपल्या विभागाची सविस्तर माहिती घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे यांनी केले. श्री अन्न उत्कृष्टता केंद्र मिलेट सेंटर हे सोलापूरलाच झाले पाहिजे. बारामतीला नेण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. श्री अन्न उत्कृष्टता केंद्राचा विषय हिवाळी अधिवेशनात गाजला असून सोलापूरला मंजूर झालेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र मिलेट सेंटर हे सोलापूरलाच ताबडतोब झाले पाहिजे. बारामतीला नेण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पहा काय म्हणाल्या आमदार प्रणिती शिंदे. 9 मार्च 2023च्या बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टरनी अनाउन्स केलेलं की सोलापूर जिल्ह्यात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र मिलेट सेंटर हे सुरू होणार आहे आणि आता 4 महिन्यात त्याची ते संपणार होतं, ते उभारण्यास हे होणार होतं आणि आता GR आला लगेच की ते सोलापूरला होणारं जे मिलेट सेंटर आहे ते रद्द होऊन बारामतीला शिफ्ट होणार आहे. बारामतीला मिलेट सेंटर सुरू करण्यात आमचा विरोध नाहीये, पण सोलापूरचं पळवून बारामतीला नेण्याच्या मागचं लॉजिक अजून आम्हाला या ठिकाणी कळलं नाहीये. तर ह्यामुळे जवळजवळ 200 कोटीची गुंतवणूक होणार होती आणि हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार होता. सोलापूर हे पीक जिल्हा, हा ज्वारीचा जिल्हा असताना सुद्धा बजेटमध्ये म्हणजे सर्वात सार्वभौम असणाऱ्या बजेटमध्ये तुम्ही हे अनाउन्स करता
आणि त्याचं काही गांभीर्य राहिलं नाहीये सरकारला आणि मग ते तुम्ही शिफ्ट करता हळूच कुठेतरी मध्ये वेगळं GR काढून. हे कुठेतरी ही चुकीची प्रथा सुरू होते आणि म्हणून मला आदरणीय मुख्यमंत्र्यांना जोडून विनंती करायची आहे की सोलापूरला जे मंजूर झालेलं मान्य झालेलं जे अन्नक्षेत्र श्री अन्नक्षेत्र आहे मिलेट सेंटर ते ताबडतोब पुन्हा एकदा सोलापूरलाच झालं पाहिजे आणि ते कृपया दुसरीकडे शिफ्ट करू नका. एसटी महामंडळाची बस आता हायटेक झाली असून ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढणे सोपे आणि दिलासादायक ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने नवीन तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली जात आहे. डिजिटल भारत या अनुषंगाने सर्वत्र ऑनलाईन पेमेंटद्वारे खरेदी विक्री केली जात असताना एसटी महामंडळाने देखील आपल्या प्रणालीमध्ये अद्ययावतपणा आणला आहे. ज्या मशीनमधून तिकीट काढले जाते त्या मशीनमध्ये UPI QR कोडचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील विविध मार्गांवर धावणाऱ्या एसटी बसेसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सोयीचा आणि सुट्ट्या पैशांच्या अडचणीशिवाय सोपा होणार आहे. सोलापूर बस स्थानकावर सकाळी ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढत असल्याचे चित्र दिसून आले. पिंपळगाव नाशिक एसटी बसमध्ये प्रवाशांनी मशीनच्या साहाय्याने ऑनलाईन तिकीट काढल्याचे दिसून आले. या ऑनलाईन पेमेंटमुळे प्रवाशांना फायदा होणार आहे असे यावेळी तिकीट काढलेल्या प्रवाशांनी सांगितले. एकंदर एसटी महामंडळाची बस आता हायटेक झाली असून ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढणे दिलासादायक ठरणार आहे. चिल्लरचा जे प्रॉब्लेम होता ते पूर्णपणे सॉल्व्ह होईल आणि आम्ही रोज येऊन जाऊन करणारे लोक आहे. याच्यामुळं आम्हाला म्हणजे बरं झालं आहे. तुम्ही आता केले का ऑनलाईन पे केलं का? ऑनलाईन केले की आता जस्ट केले मी. किती वेळ लागला? काय 1-2 मिनिटात झालं. काय त्रास नाही कसं? नाही अजिबात काही त्रास झाला नाही. म्हणजे सिस्टीम सुरू राहावी अशी आपली. हो बरं होईल. सगळ्यांची चांगली सोय होईल त्यामुळे. वार्ताहर बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महाआरतीस शिवसेना ठाकरे गटाच्या एकाही पदाधिकाऱ्याने उपस्थिती दर्शवली नसल्याने महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आतापासूनच दिसण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचा वाढदिवस असल्याने पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये महाआरती आयोजित केली होती. या आरतीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी तसेच काँग्रेसचे अध्यक्ष आणि काही मोजके पदाधिकारी उपस्थित होते. खडमूर साहब साहब आ गया. बोला बोला एकदा बंकलिंगार बोला. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कोणतेही पदाधिकारी यावेळी उपस्थित नसल्याने आघाडीत समन्वयाचा अभाव आत्तापासूनच दिसत आहे. आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे का अशा चर्चा ऐकण्यास मिळत आहेत. 2 दिवसांपूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोलापूर दौऱ्यामध्ये येऊन आघाडीमध्ये समन्वय समिती स्थापन करण्यासंबंधी महाविकास आघाडीची बैठक बोलावून सूचना केल्या होत्या. मात्र ही समन्वय समिती स्थापन होण्याअगोदरच आघाडीत बिघाडी होण्याची अवस्था निर्माण झालेली दिसून येत आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील समन्वय केवळ बोलण्यापुरताच राहिला आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि त्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित नसल्याने विविध चर्चेला संधी मिळत आहे. एकंदरीत देशातून, राज्यातून आणि शहर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीला हद्दपार करण्यासाठी विळा उचलणाऱ्या नेत्यांनी सर्वप्रथम आपापल्यातील वाद मिटवावा असा टोला देखील आता लगावण्यात येत आहे.
बाळीवेसेतील ड्रेनेज मृत्यूचा सापळा बनला असून ड्रेनेजचे झाकण फुटल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येते. शहरातील महत्त्वाच्या बाळीवेस चौक इथे महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचे चित्र दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाळीवेस चौक परिसरात ड्रेनेजचे अर्धवट कामकाज केल्याने रात्री अपरात्री अपघात होण्याचा धोका संभवतो आहे. स्मार्ट सिटी योजनेमधून सदरचे रोडचे आणि ड्रेनेज लाईनचे काम झाले आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामकाजामुळे ड्रेनेज चेंबरवरील झाकण फुटल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज झाकण दुरुस्तीचे काम होत नसल्याने या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मात्र या घटनेला अनेक दिवस लोटले तरीही पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप केला जातो आहे. रात्रीच्या अंधारात खड्ड्यात पडून अपघात होऊ शकतो असा सवाल उपस्थित केला जात आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी आणि निकालपत्र प्राप्त करून घेण्यासाठी न्यायालयातील क्लार्कच्या नावाखाली 50,000ची लाच स्वीकारताना खासगी वकिलास अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे. सोलापूर न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करून घेण्यासाठी न्यायालयातील क्लार्क यांना 50,000 रुपये द्यावे लागतील असे सांगून 45,000 लाचेची मागणी करून त्यातील दुसरा हप्ता 20,000 रुपये स्वीकारताना सोलापुरातील एका वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. दरम्यान दयानंद मल्लिकार्जुन माळी राहणार माळीवस्ती सोरेगाव विजापूर रोड सोलापूर असे लाच स्वीकारलेल्या वकिलाचे नाव आहे. महिला तक्रारदार यांच्याविरुद्ध सहाय्यक निबंधक कोऑपरेटिव्ह सोसायटी पुणे या न्यायालयात सावकारी अपील केसची सुनावणी चालू आहे. केसचे निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी व निकालपत्रासाठी सहनिबंधक कोऑपरेटिव्ह सोसायटी पुणे येथील क्लार्क यांना 50,000 रुपये द्यावे लागतील असे सांगून यातील तक्रारदाराचे वकील दयानंद माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे 50,000 लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता खासगी इसम वकील दयानंद माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या विरोधात सहनिबंधक कोऑपरेटिव्ह सोसायटी पुणे यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करून घेण्यासाठी येथील क्लार्क यांना 50,000 रुपये द्यावे लागतील असे सांगून यापूर्वी घेतलेले 5,000 वजा करून उर्वरित 45,000 रुपये लाचेची मागणी करून त्यातील दुसरा हप्ता 20,000 रुपये स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. पोलीस आयुक्त गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार सोनवणे, पकाले, हाटखिळे, किणगी, सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. सोलापूर शहरात भरधाव वेगात मोबाईलवर असलेल्या मोटरसायकल स्वारास शहर वाहतूक शाखेच्या पथकाने 11,000चा दंड केला. श्याम शिंदे असे दंड झालेल्या वाहनधारकाचे नाव आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1:15च्या सुमारास श्याम शिंदे हा स्वतःची दुचाकी MH13 CM 1505 वरून भरधाव वेगात जात असताना शहर उत्तरचे वाहतूक पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल संदीप शिंदे यांनी त्यास पाहिल्यानंतर तात्काळ संदीप शिंदे यांनी मोबाईलवर बोलत जात असल्याबाबतचा फोटो काढला. त्यानंतर 10,000 रुपयांचा त्यास दंड केला. श्याम कदम या दुचाकीस्वारास पहिल्या वेळेस मोबाईलवर बोलल्याप्रकरणी 1,000चा दंड केला होता. आता दुसऱ्यांदा मोबाईलवर बोलल्याप्रकरणी त्यास 10,000चा दंड केल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. दरम्यान दंडाची रक्कम लोक न्यायालय अदालतीत भरण्यात आली. वाहनधारक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक नियम न पाळणाऱ्या विरोधात कडक कारवाई वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात येत आहे. शहरातील विविध चौकात नगरात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. हातातील मोबाईलच्या मदतीने गाडीचे नंबर स्कॅन करून दंडाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तर ग्रामीण भागात हेल्मेट नसणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. 9 डिसेंबर 2023 रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत 380 चलनातून 2,90,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. आरोपी पलायन प्रकरणात सहाय्यक फौजदार चव्हाण यांना निलंबित करण्यात आले असून
त्यांच्या विरुद्ध बार्शी उपविभाग यांच्याकडे विभागीय चौकशी नेमण्यात आली आहे. लघुशंकेसाठी गेल्यानंतर स्वच्छतागृहाच्या खिडकीतून उडी टाकून पळून गेलेल्या आरोपी पलायन प्रकरणात पोलीस मुख्यालयातील सहाय्यक फौजदार सुरेश चव्हाण यांना ग्रामीण पोलिसांनी निलंबित केले आहे. दरम्यान चव्हाण यांच्या या चुकीबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी उपविभाग यांच्याकडे विभागीय चौकशी नेमण्यात आली आहे. 7 डिसेंबर 2023 रोजी वैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा गुन्ह्यातील आरोपी आनंद राजकुमार काळे राहणार रास्तापूर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर याला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी नेण्यात आले होते. आरोपी आनंद काळे याच्यावर सुरक्षा गार्ड म्हणून सहाय्यक फौजदार सुरेश चव्हाण यांना कर्तव्य देण्यात आले होते. आरोपी आनंद काळे हा बार्शी न्यायालयाच्या आवारात लघुशंकेसाठी गेल्यानंतर स्वच्छतागृहाच्या खिडकीतून उडी टाकून पळून गेला होता. पलायन केलेल्या आरोपीच्या मागावर पोलीस आहेत. जीवाची वाडी येथे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री भारत सरकार दिल्ली यांची जयंती साजरी केली. यावेळी माजी सरपंच महादेव चौरे पाटील यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर श्रीराम कुटे यांनी श्रीफळ फोडून पूजन केले. यावेळी ग्रामस्थांनी मुंडे साहेब अमर रहे अशा घोषणा दिल्या. कार्यक्रमास बबरुआन चौरे, गोकुळ सारूक, ओमप्रकाश सारूक, बाबू चौरे, नामदेव चौरे, सुभाष सारूक, राजाभाऊ चौरे, उद्धव चौरे आदी उपस्थित होते. इटकळ येथे सकल ओबीसी बांधवांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर काही समाजकंटकांनी इंदापूर येथे उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी जात असताना चप्पल फेक केली. त्यांनी निषेधार्थ मौजे इटकाळ येथे सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला व चप्पल फेक करणाऱ्यावर कडक कार्यवाही करावी यासाठी पोलिसांना समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी इटकळ व परिसरातील खानापूर, निलेगाव, केशेगाव, धनगरवाडी, केरूर, काटगाव, दिंडेगाव, शिरगापूर आदी गावातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 11 डिसेंबर 2023 रोजी शिवसेना संपर्क कार्यालय जालना रोड जिंतूर जिल्हा परभणी येथे नियुक्ती बैठक संपन्न झाली. 11 डिसेंबर 2023 रोजी शिवसेना संपर्क कार्यालय जालना रोड जिंतूर जिल्हा परभणी येथे नियुक्ती बैठक संपन्न झाली. पक्ष निरीक्षक व लोकसभा समन्वयक शिवाजी साळुंखे यांच्या आदेशाने संपर्क कार्यालयावर सर्व शिवसेना कार्यकर्त्यांची भव्य सभा घेण्यात आली व त्या सभेमध्ये प्रभारी तालुका प्रमुखपदी डॉ. विजय गुणाजीराव पाटील वटाणे, उपतालुका प्रमुख भुसारे मामा, मीडिया सेल तालुका प्रमुख शेख रहीम, दलित मागासवर्गीय तालुका प्रमुख सिद्धार्थ उमाजी निकाळजे चारठाणा, युवा उपतालुका प्रमुख नितीन महादेव पडघन मोळा, महिला शहर प्रमुख चित्राबाई मुंजाजी थिटे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पक्ष निरीक्षक तसेच लोकसभा समन्वयक शिवसेना परभणी सुभाष साळुंके, माजी खासदार सुरेशरावजी जाधव, भास्करराव लंगोटे, उपजिल्हा प्रमुख केशवराव कदम, प्रल्हादराव घुगे, युवा तालुका प्रमुख सचिन राठोड व सर्व सर्कल प्रमुख तसेच जिंतूर तालुक्यातील विविध गावातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख चव्हाण मॅडम, महिला तालुका प्रमुख जिंतूर अक्षता राजेश चक्कर पाटील, माजी सरपंच गीते पिंपरी घनसावंतांची तसेच असंख्य महिला व पुरुष हजर होते. ही सभा यशस्वी करण्याची जबाबदारी राजेश चक्कर पाटील यांच्यावर देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे अत्यंत विश्वासुते आहेत. ही जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडली. अणदूर स्टँडमधील शौचालय बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. गेले अनेक दिवस प्रलंबित असलेला अणदूर बसस्थानकातील महिला व पुरुष शौचालय बांधकामाचा प्रश्न सुटला असून अणदूर युवासेनेच्या प्रदीर्घ आंदोलनाला यश आले आहे. विभाग नियंत्रक धाराशिव यांनी या कामासाठी 7 लाख रुपये मंजूर केले आहेत. नुकतेच या बांधकामाचे भूमिपूजन शिवसेना नेते डॉ. जितेंद्र कानडे व पत्रकार शिवाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तुळजापूर तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या 30,000 लोकवस्ती आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या अणदूर बसस्थानकात गेल्या अनेक दिवसांपासून शौचालय नव्हते. त्यामुळे प्रवाशांची मोठी कुचंबणा होत होती. त्यातल्या त्यात महिला प्रवासी व विद्यार्थी त्रस्त होते. पुरुष मंडळी उघड्यावर लघुशंका करत होते. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचे 3-13 वाजले होते.
अंधूर युवा सेनेच्या शिवसैनिकांनी याविरोधात आवाज उठवला, आंदोलने केली. त्यांनी केलेल्या स्वाक्षरी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामुळे शिवसैनिकांवर गुन्हे नोंद झाले. त्यानंतर त्यांनी या संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महामंडळाला दिला होता. सौ चेतना खिरवाडकर विभाग नियंत्रक धाराशिव यांनी या कामासाठी 7 लाख रुपये मंजूर केले असून परिवहन महामंडळाच्या कनिष्ठ अभियंता सागर भाटक यांच्या मार्गदर्शनाखाली याचे बांधकाम होणार आहे. या शौचालय बांधकामाचा शुभारंभ डॉक्टर जितेंद्र कानडे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बसवराज स्वामी, छोटू घुगे, राम सदाफुले, पवन शिरसाट, आकाश साळुंके, विशाल गुड्डू, किरण रेणके यांच्यासह नागरिक, शिवसैनिक व महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात होण्यासाठी उठवला आवाज. आमदार प्रणिती शिंदेंनी अधिवेशनादरम्यान वेधले सरकारचे लक्ष. महामंडळाची एसटी बस झाली हायटेक. UPI ऑनलाईन पेमेंट सुरू झाल्याने प्रवाशांना मिळाला दिलासा. बाळीवस्तीतील ड्रेनेज बनला मृत्यूचा सापळा. ड्रेनेजचे झाकण फुटल्याने मिळते अपघाताला आमंत्रण. पालिकेचे होते दुर्लक्ष. न्यायालयातील क्लार्कसाठी मागितले 50,000. 20,000ची लाच घेताना अँटी करप्शनने खासगी वकिलाला पकडले रंगेहात. आणि गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे पडले महागात. ट्रॅफिक पोलिसांनी केला 11,000चा दंड. वाहतूक पोलिसांनी केली मोहीम कडक. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.